नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण उमंग ॲप्लिकेशन थ्रू एज नॅशनॅलिटी मेसेज कसं काढायचं ते आपण बघणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला तुम्हाला भेटेल. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला खालती सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसेल. सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही ऑप्शन दिसतील. तिथं चेंज इन डेट ऑफ बर्थ, चेंज इन नेम. तर तुम्हाला खालती आल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचं उमंग ॲप्लिकेशन लॉग इन करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे युजर पासवर्ड नसेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता, नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. तर माझं ऑलरेडी युजर पासवर्ड आहे. तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जिल्हा निवडायचं आहे आणि युजर नेम टाकायचं आहे. युजर नेम आता मी फॉरगेट केलेलं आहे, माझं लक्षात नाही युजर नेम. तर युजर नेम आल्यानंतर युजर नेम टाकायचं आणि तुमचं पासवर्ड तुम्हाला तिथं टाकायचं आहे. युजर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खालती एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसिल हे ऑप्शन दिसेल, ते ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमची जी ॲप्लिकेशन डिटेल्स आहे, तुमची जी माहिती आहे ते तुम्हाला इथं भरायची आहे. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट नेम म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे, सर्टिफिकेट, एज अँड डोमेसिल. हे जेवढी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वडिलांचं नाव इथं मराठीमध्ये टाईप करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, इथं स्पेस द्यायचा नाही आहे. नाव टाकल्यानंतर स्पेस द्यायचं नाही आहे. स्पेस दिल्याने ती खालती एरर दाखवल, त्यामुळे स्पेस द्यायचा नाही. मोबाईल नंबर टाकायचा आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमची मेल आय डी तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं. ही फील्ड रिक्वायर्ड नाही तसं. ऑक्युपेशन तुमचं स्टुडंट वगैरे तुम्ही जे असाल ते तुमच्या इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं रेसिडिंग ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स तुम्हाला तिथे कुठलं तरी एक ऑप्शन निवडायचं, 2025. तर अशा प्रकारे बघू शकता की तुम्ही मला इथे एरर दाखवत आहे. तर हे मी जे वडिलांचं नाव टाकलेलं आहे याच्यामध्ये मी शेवटी वाघमोडे नाव टाकल्यानंतर स्पेस दिलेलं आहे. ते मला स्पेस द्यायला नको आहे, त्यामुळे ते एरर दाखवत आहे. तर मी रिटर्न टाकतो. आता झालं. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचं ॲड्रेसची डिटेल टाकायची इथं. ॲड्रेस, बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट. इथं मी असंच टाकलं होतं. तुमचं जे स्ट्रीट वगैरे, सेक्शन, बिल्डिंग वगैरे जे आहे ते बरोबर टाकायचं आहे तुम्हाला. लँडमार्क टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट वगैरे त्या बाय डिफॉल्ट घेईल. तुम्हाला तुमचं तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुमचं गाव
आणि तुमचं पिनकोड, गावाचं नाव टाकायचं आहे. हे बघा मी साईडला स्पेस दिलेलं होतं त्यामुळे ते एरर दाखवत होतं. विलेज गावचं नाव टाकायचं आहे. गावचं नाव टाकल्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर एवढे फॉर्म हे असेल. इथं पण मी स्पेस दिलेलं आहे. तर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. तर बेनिफिशरी डिटेल भरायची तुम्हाला. आता तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि तुम्ही ह्या चालू ॲड्रेसवर कधीपासून राहता ते टाकायचं आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी सिलेक्ट केलेलं 2025 सिलेक्ट केलेलं आहे. ॲप्लिकंट रेसिडेंट इन महाराष्ट्र, मिनिमम 15 years इन टेन्युअर रिक्वायर्ड. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 वर्ष तर राहिलेले असाल त्यावेळेसच तुमचं तिथं ते ॲक्सेप्ट होणार आहे. तर अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्हाला बर्थ ॲड्रेस ॲज अबो यस. त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स भरायचे. तुमचं काही 10वी 12वी जे असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटी बोर्ड निवडायचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे सिलेक्ट करायचं. ॲडमिशन इयर जे तुमचं असेल ते टाकायचं आहे. ॲडमिशन इयर माझं 2021 होतं, चुकून 24 झालेलं आहे. आणि कंप्लीट इयर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालं ते वर्ष टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इन्स्टिट्यूट डिटेल टाकायचे. तुमचं जे कॉलेजचं इन्स्टिट्यूट आहे ते टाकायचं. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. हॅज बेनिफिशरी मायग्रेटेड इथं तुमचं जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे. सर्टिफिकेट रिझन कशासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे ते टाकायचं. रिझन मी असं जॉब रिगार्डिंग म्हणून टाकलेलं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. ॲग्रीमेंट आहे असेल तिथं बॉक्सला टिक करून सबमिट करायचं. तर मी आता मला लागणार नाही आहे त्यासाठी मी इथवरच थांबतो. तुम्ही पुढचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं एक प्रोसेस येईल. पेमेंट केल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला थोड्या दिवसामध्ये नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण मोबाईलवरून अप्लाय करू शकतो. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.